नागपूरवासियांना सूचित करण्यात येते की उद्या दिनांक 26 एप्रिल 2024 रोजी लोकसभेचा दुसऱ्या टप्प्याचे मतदान होणार आहे। त्या अनुषंगाने आपल्या विभागामध्ये इलेक्शन होणार असल्यामुळे दिनांक 26 एप्रिल रोजी आपण सकाळी 7 वाजतापासून तर संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आपला मतदानाचा अधिकार बजावावा हो। त्याचबरोबर मतदान करायला जाताना सोबत ओळखपत्र, जेणेकरून आपल्याला वापस यायचं काम पडणार नाही। इलेक्शन कार्ड, आधार कार्ड, पॅन कार्ड, बँकेचं पुस्तकाची झेरॉक्स, जे काय असेल तेवढे 16 आपल्याला अधिकार दिलेले आहे। 16 ओळखपत्रापैकी कोणतंही एक ओळखपत्र घेऊन जावे। त्याचबरोबर कोणीही मोबाईल सोबत नेऊ नये। काय करा काय नाही आता किती अजून काय काय करा। अरे बा ढोल ताशे घेऊन हिंडले काही केलं तुम्ही, किती काही बोंबलले तरी जे व्हायचं तेच होती शांताराम भाऊ। हे पहा तुम्हाला सांगतो ना 60% आणि 55%च्या अंदर जर मतदान होईल ना तर मला हात तोडून देतो शिवलाल म्हणते म्हणलं। मग अरे माहित आहे ना मला काय करतात लोक, तर काहीच गरज नाही ना अबे, आवश्यकताच नाही ना। काय गरज आहे लोक नाही केलं तर काय होणार आहे। मग काहीच हे पहा तुम्ही काही हिंडू नका, काही फिरू नका, काही मजा नाही त्याच्यातनी। ज्याले करायचं ते करण, नाही करायचं ते नाही करण। आपलं काय चाललं काय सांगा समजून असायला आता सांगा काय डोकं पडा। एवढ्या रॅल्या काढल्या नसन तसं, एवढा मोठा प्रचार केला, जनजागृती केली, काही अर्थ याचा काहीच फायदा नाही म्हणते। अरे बा तुमचं राहायचं बा तुम्ही म्हणलं काही सुधारसान बा, काही सुधार काही सांगता येत नाही। अरे लगा मतदानासाठी लोक परदेशातून येतात, कोणी कुठून येतात आणि किती लगा म्हणलं हे लोकशाहीचं महत्त्व आहे। हे सर्व आपण जे पंचवार्षिक जे आहे याच्यात आपण लोकसभेच्या मार्फत जे संसदेचा सदस्य निवडून देऊन राहिलो, आपल्या देशाचं भविष्य आपण निवडून देऊन राहिलो, त्याच्यात लगा तुमचा सहभाग नाही म्हणजे काय लगा थुले का तुमची जिंदगी। काय लोकशाही काय मानता बी तुम्ही, काय करता का साधं मतदान ना करू शकत का तुम्ही। 1 घंटा म्हणजे काय 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 त्याला काय दिवस लागते का पुरा। अरे पण काही भेटतच नाही ना शांताराम, काय भेटते सांगा बरं तुम्ही। काय फायदा काय आपला मतदान करू। अरे म्हणलं ढोबरा जीव द्या तुम्ही, काही अर्थ नाही राहा तुमच्या जिंदगीत। मग एक लेखा वोट ना करू शकत देशासाठी, एवढं काम ना करू शकत तुम्ही। अरे म्हणलं कामं धंदे सोडून माणसानं 10 मिनिटं 15 मिनिटं त्याच्यासाठी दिले तर काय बिघडून राहिलं रे। अरे काय दिलं म्हणजे काकाचं बरं का वाटत असते का। पण काय फायदा काय पाहा ना तुम्ही, पाहा ना पहिल्या टप्प्यात आता किती जनजागृती केली तुम्ही, किती रॅल्या काढल्या काय काढलं, 55 वर टक्का नाही गेला ना। मग काय अर्थ आहे त्यात। मग आता आपणच नाही केलं तर काय बिघडून राहिलं। त्याच्यासाठी म्हणून राहिलं ना असं जर आपलं मतदान राहिलं तर काय पुढे कसं होईल आपल्या देशाचं भविष्य, काय लोकशाही टिकणार आहे। कमीत कमी 80-90% वर मतदान व्हायला पाहिजे आपल्या देशामध्ये, तर लोकशाही टिकल। आपल्या देशाला एक उज्ज्वल भविष्य भेटन, चांगले लोक संसदेत जाऊन पोहोचल। एवढे कामं करा फक्त तुम्ही, बाकीचं फक्त खायला भेटते का, कोंबडं भेटते का, पैसे भेटते का, याच्यावर नका राहू म्हटलं। पाश्चात्य इकडे नका जाऊ तुम्ही। ज्याले चांगला मतदार आहे, चांगला उमेदवार आहे अशाला मतदान करा तुम्ही, देशात चांगलं भविष्य घडवासाठी प्रयत्न करा। आता मी म्हणतो एवढी मोठी ऊन असते काय असते, होते का जा वाटते का माणसाला एवढ्या उन्हीत। पण जर असे ऊन पाऊस असे कारण जर सांगत गेलो ना तर प्रत्येकालाच काम आहे, सगळ्याला धंदे आहेत, कोणी रिकामं नाही। परंतु त्याच्यातूनही वेळ काढून देशासाठी आपण तेवढा वेळ काढून तेवढं मतदान केलं पाहिजे। आपली गरज असली तर आपण कसं कुठेही जातो काही करतो, मग त्याच्यासाठी आपण देशासाठी फक्त तेवढा 10-15 मिनिटं देऊ शकत नाही का। हे एक लोकशाही एक उत्सव आहे, उत्सव या उत्सवात सहभागी व्हा असं आमचं म्हणणं आहे। त्याच्यासाठी हे प्रचार चालू आहे की जास्तीत जास्त कमीत कमी दुसऱ्या टप्प्यातनी 70-80% वर मतदान झालं पाहिजे। अरे बरोबर आहे शांताराम भाऊ, राजा इतके मला चालू आहे प्रयत्न। चिठ्ठ्या आणून घरी दिल्या, सगळं पद्धतशीर चालू आहे। एवढा मोठा खर्च आहे निवडणुकीवर आणि त्याच्यातून आपण एवढं काम नाही करू राहिलं म्हणजे चुकीचं आहे आपलं, बरोबर आहे। तर आता आम्ही 100% मतदान करू, काही विषय नाही। जर आम्हाला काम आहे तर आम्ही सकाळी 7 वाजता जाऊन मतदान करून कामाला जाऊ बस। पण मतदान तर करायचं, 100% करायचं म्हणजे करायचं म्हणते माणूस आहे। तेच म्हणलं प्रत्येकानं मतदान करायचं आहे। तर चला आता पुढे आम्हाला प्रचार करायचा आहे। तर उद्या सकाळी 7 वाजतापर्यंत 5 वाजेपर्यंत मतदान आहे। आपापले कार्ड घेऊन जायचं, वोटिंग करायचं आणि बिंदास राहायचं। ओके ठीक आहे। हॅलो काय बोलत आहे। हॅलो हॅलो ठेवा म्हटलं फोन, ठेवा। आता असं असते करा आता फोन लावला, फोन उचलायला तयार नाही बुवा, लावला तर कसं आम्ही होणार आता। तुम्ही कसं टरबूज एवढे सगळ्या लोकांना दिले आणि आमच्या घरी दिले का म्हटलं, एखादं तर द्यायला पाहिजे होतं का नाही। आता राणीची आठवण आहे का तुम्हाला। बाबा कास करा बा, आणत होतो ना मी, पण लोक असे काय की लोक ध्यानच ठेवून असते काय रे कुठं चालला रे, काय चालला रे, आपण या तिथं घेऊन पाय बा किती यायला बटम आहे असं तसं लोकांच्या कसं काही गोष्टी जर असं कसं पाहा लागते। पण आम्ही किती वाट पाहतो, आम्हाला वाटलं सांग तुम्ही कसं मले वाटे न्यावं, पण आता काय बरेच जण म्हणे मले हो न्यायला पाहिजे होतं म्हणे। बरं जाऊ दे आता, डबल चाळीस काही आता भैमुंगी येतेच आपला हो येईन मग। बरं ठीक आहे काय हरकत नाही। बरं मी काय म्हणतो, कशासाठी फोन लावला। काही नाही बसलो होतो घरी, मी आलो बा उद्या इलेक्शन आहे, तुला माहित आहे का नाही, पाहिजे म्हणलं वोटिंग करतो। करते ना वोटिंग तर करणारच आहे ना मी, वोटिंग थोडीच होणार आहे। बस तेवढीच गोष्ट होती हो। कर मग मतदान बरोबर कोणाला करू राहिले काही सांगत नाही बा मी, ते कसं मी माझ्या मनानं करतो, तुम्ही तुमच्या मनानं करा, मी माझ्या मनानं करतो। आम्हाला कोणाला जास्त आम्ही देऊ। बरं ठीक आहे बा, तो म्हणा दे तसं काय म्हणा नाही माया, पण दे म्हटलं मतदान करायचा हो। ठीक आहे बाबाला घेऊन जातो हो, बाबाचं कसं पाय काय सांगता येत नाही। नाही हो त्यांना पण सांगते ना मी, हो ठीक आहे। बरं ठीक आहे। आता काय गुरुजी आले वाटते, ग्रामसेवक आले, मग काय आता माय मागले लोच आहेत आता निवडणुकीच्या ना, पेंडो आले ते बाकीच्या आता व्यवस्था। बरं ठीक आहे मग कर मतदान कर बरोबर हा। ठीक आहे ठेवतो मग, येईल मदत एका दिवशी। हो नक्की ठेवते मग। ग्रामसेवक साहेब आले, गुरुजी आले का, गुरुजी काय गडबड आहे म्हणलं, काय बसा ना, बसा पाणी चहा घ्या।
नाही ना बा, बसायला टाईम नाही ना, आज 25 तारीख आहे. लवकरात आहे बाई म्हणलं, एसटी येऊन राहिली, ते पार्टी येऊन राहिली, तर लवकरात लवकर तिथं तू पेंडॉल लावतो म्हणे, काहीच लावलं नाही अजून. गाद्या नाही, काही नाही, काही नाही. ये म्हणलं तिथं फटाफट आणि कर ना ते कामं. काहीच टाईम नाही ना गुरुजी. काय एक फारी तर लाव ना तिथं, काय विषय आहे का त्याचा. बस सगळे बा गाद्या पाठवतो. किती जण आहे? 4-5 जण असतात ना ते. 5-6 गाद्या. अजून काय पाहिजे? पंखे गिंखे पाहिजे का? हो, फॅन घे ना, 2-4 फॅन घे. त्यानंतर गाद्या घे 4-5, वरचा पेंडॉल आणि आपल्या चटया. असं एवढी व्यवस्था तू कर तिथं फटाफट. जास्त टाईम काही लावू नको, लवकर ये. बरोबर, ठीक आहे ना, काही हरकत नाही. म्हणलं जेवणाच्या डब्याचं कसं काय म्हणलं गुरुजी, काही दिलं कोणाला? नाही नाही काही नाही, ते आता काय कधी लावायची म्हणे, मग त्या दिवशी मग त्याला द्यायला लागलं कसं. हो, त्याला ते करतो म्हणे डबे. बरं ठीक आहे, ते करतो म्हणजे काय. बरं करू द्या. नाही तर मग कसं आपल्या घरून दिलं असतं. आता काय अध्यक्ष शाळा व्यवस्थापनचं म्हटलं आपल्या जिकून दिलं असतं. काय विषय त्याचा. राहू दे तू लग्न झाल्यावर देतो. ते कसं घरच्या आईला तुझ्या काही त्रास देऊ नको फालतूचा. हो, करते ना, देते पैसे देते लोक, काही वांधा नाही. ते ठीक आहे, मग आता ये लवकर तिकडे. बरोबर ठीक आहे, मग येतो मी. बस लवकर, बस 15-20 मिनिटात तिकडे पोहोचून जातो. बाद देतो मंडप बसून तुम्हाला. ठीक आहे. झाले का मग फ्रेश आता? तर काही अडचण असली सांगा तुम्ही. तर हे आहेत म्हणलं कंदिला भजी. तर तुम्हाला काही डबे गिबे म्हणा, नाश्ता चहाचं समजा उद्याची काय व्यवस्था आहे काय नाही. तर म्हणलं मग बोलून घ्यायचे सांगा काय पाहिजे काय नाही. तर किती रुपये म्हणते काय म्हणते, मग कसं बरं राहते, मग टेन्शनचं काम नाही. हे आहेत म्हणलं कंदिला भजी. हे आहेत समजा नाही का. बरोबर डबा बनवता तुम्ही नाही. बरोबर असं नेहमी हेच करत असते. तर कोणती समजा इथं आता इलेक्शन ड्युटीवर आले लोक की बस यायला डबा सांगते आणि बिलकुल खुश होऊन जाते. तर म्हणजे कोणती गोष्ट कमी नाही. जे म्हटलं ते तुम्ही सांगसान तसं स्वयंपाक बनवते. फक्त आता बोला ते सांग काय म्हणणं आहे काय नाही. मोठेपणा सांगत नाही म्हणा ते, पण कसं आहे त्याला आवडच आहे याची या कामाची. हो, कोणती समजा लोक आले गावात की त्याला जीव खाऊ घालणं हे ते. पैसे घेतील म्हणा ते, फुकट नाही देत कोणाले. पण कसं म्हणजे त्याचं मन तृप्त होऊन जाते. पातोळी बाटी असो, मटण असो, रस्सा, जे काय तुम्हाला बनवायचं असेल ते तुम्ही त्याला सांगा. बरं मग समजा तुम्ही उद्याची पूर्ण व्यवस्था करता, जेवणा खावण्याची, नाश्ता चहा पाणी सगळं बिलकुल सगळं सब तुमच्या इकडे. बिलकुल तुम्ही म्हणसान तसं. तुम्हाला आपण सकाळी आंघोळीला गरम पाणी देईन, त्यानंतर चहा, त्यानंतर कॉफी म्हणसान, ज्याला म्हणसान कॉफी. दिवसातून तुम्हाला 3-4 खेप चहा देतो, पोहे देतो. त्यानंतर जेवणाचं समजा दुपारचं जेवण, संध्याकाळी म्हणसान संध्याकाळचं जेवण. असं आहे समजा. आज जर लागत असेल रातचं तर आजचं मी बनवून आणतो. नाही आजचं काही देऊ नका. आज आम्ही डबेच आणलेले आहेत. हो, कसं आता दुपारी आता आमचं हे मतदानाचं बूथ तयार करतो, रात्री आमचं डबे उडते ते जेवतो. हो, त्याच्यानं कसं आजचं काही विषय नाही. फक्त उद्यासाठी आपल्याला म्हणजे समजा असं म्हणा, एक टाईम जेवण दुपारचं, सकाळी चहा, त्यानंतर मधातली 2-3 टाईम चहा आणि पोहे. हो, एवढं व्यवस्था करा तुम्ही. बरं मग व्हेजमध्ये बनवायचं का नॉन व्हेज कसं काय बनवू म्हणलं. म्हणजे काही लोक म्हणजे तशी असते, काही अशी असते, काही शाकाहारी, काही मांसाहारी. त्या हिशोबाने सांगा मग काय बनवायचं काय नाही. बेसन पोळी बनवू का तिकडे, अंडा करी का काय म्हणजे तुम्ही सांगा. काय म्हणतो जेवणामध्ये कसं शाकाहारीच बनवा मस्त. हो, काजू करी बनवता चांगली बिलकुल तर्रेबाज. आणि दुसरी गोष्ट पोहे काही बनवू नका. हो, ॲसिडिटी वाढते त्यानं. काही म्हणा उपमा म्हणा किंवा काहीतरी असं पद्धतशीर बनवा. आणि बाकीचं चहा तर सगळ्याच चालते समजा आम्हाला. गरम पाणी सकाळी आंघोळीला देत आणून. तर मग किती रुपये लागतील समजा अंदाजे किती पडन आम्हाला प्रत्येकी? पाहा तुमच्या हिशोबाने. समजा तुम्ही जर कसं मागची एक पार्टी होती ते कसं यालाच कंजूस होते, चिवड्यावर राहिले ते दिवसभर चिवड्यावर. पण त्यानं कसं मॅ म्हणलं बा त्याला 400 रुपये माणूस लागन बा. कसं जेवण नाश्ता चहा हे ते गरम पाणी सगळं जरी लागन तरी चहा. पण ते म्हणलं नाही बा लय होते म्हणे, हे इतके थोडी असते काही 200 रुपयात करा. तर मग कसं मॅ म्हणलं बा तेवढं काही होत नाही. तर मग त्यानं दिवसभर आहे बा कटकट आपलं एक फरायचं पाकिट आणलं टेकानं आणि फरसांचं 40 रुपयाचं. त्याच्यावर दिवस काढा कटकट मेले तर. पण त्यानं काही म्हणजे पैसे गमावले नाही. असे काही पार्टी असतात. म्हणून म्हणलं बा तुमचं कसं आहे, बेसन पोळी लागत असेल तर मग तुम्ही 200 रुपये द्या. म्हणजे पूर्ण उद्याच्या दिवसाची पोहे नाश्ता आला त्याच्यात. जर तुम्हाला चांगली भाजी म्हणा किंवा पद्धतशीर मस्त मनसोक्त खायचं आहे, राज आहे, तर 400 रुपये माणूस लागत. हो 400 बाबा लय होते. हो 400 राजा बाबा 400 वाटलंच नाही एखादा राहतेच नाही एखादा. मग आता कंजूस राहतेच. तर मी काय म्हणतो हे बा याच्या काही कमी होणार नाही. कारण की गव्हाचे भाव पाहतो मी. बाकीचं आता किराणा तेल गिल हे ते कसं जास्त खर्च येते. एक तर कसं आपलं चवदार देतो आपण जेवण. पोया पतल्या बिलकुल पद्धतशीर, कांदा हे ते सलाद भरपूर, काकडी कांदा जे म्हटलं ते निंबू सहित बिलकुल कैरी गिरी सगळं. तर म्हणून मला याच्यात काहीच कमी होणार नाही. नसन तर राहिलं असं करा तुम्ही 300 फायनल करा. हो 300 रुपये पर माणसाचं. हो पकडून घ्या तुम्ही. त्याच्यानी सलाद भरपूर द्यायचा आणि कसं जेवणाचं चांगलं आमचं पोटभर झालं पाहिजे. राईस गीस चांगल्या दर्जाचा. हो तेच म्हणलं तेवढं पहा फक्त 300 करा. 5-50 पाहता साहेब. आता कसं 5 वर्षातून निवडणूक येते. आमच्यासारखे असं वाटते बा याच्यातच काहीतरी उरते बा. तुम्हाला काय कमी आहे का कोणत्या गोष्टीची? 5-50 गरीबासाठी समजा. पहा कसं 350 तरी नाही, कमीत कमी 450 देऊन द्या. हो 25 कमी करून टाकू. जाऊ द्या आता 450 फायनल झाला. फक्त आता व्यवस्थित जेवण द्या तुम्ही पद्धतशीर. ओके. उद्या सकाळी बिलकुल सकाळीच गरम पाणी घेऊन जा. बाकी काय लोड नाही आता. तर ठीक आहे. आता म्हणलं गुरुजी मी काय म्हणतो खोली गिरी आता पद्धतशीर झाली ना. म्हणजे कसं त्यातले कागद काढले सगळे. तर आम्ही आता आमची व्यवस्था करतो मग. हो सगळं पद्धतशीर आहे. आपण म्हणलं हे आपले शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आहे. त्यांना सगळ्या गाद्या गिद्या हे ते दिलेलं आहे. आणून सगळं व्यवस्थित मंडप झाला सगळं झालं. ठीक आहे मग लागतो आम्ही आता कामोकामी. ठीक आहे मग आता या आबूजी मग. ठीक आहे आता जर समजा म्हणसा बरं ठीक आहे साहेब मी आता चहा घेऊन येतो तुमच्यासाठी पहिले. हो कसं आजचे पैसे नाही दिले चालते. हो हे पहिलं पाहुणे म्हणून बा तुम्हाला हो देऊन देतो. हो आलोच मी. बरोबर ठीक आहे हो या हो ठीक आहे. झाली आता व्यवस्था सगळी मतदान बुथाची आहे. ते सगळं काही टेन्शनचं काम राहिलं नाही का. बरं आहे आता सगळं कसं उद्या आपलं गावातनी जास्तीत जास्त कसं आपलं मतदान होईल याच्यासाठी आपण सगळ्यांना मिळून मिसळून सहकार्य करायचं आहे. म्हणजे कसं मतदान कोणालाही करा पण मतदान करा. तर चला आता तुम्ही पण वोटिंग करा. सगळ्यांनी आपापला मतदानाचा अधिकार बजावा. हो काही हयगी करू नका. बिलकुल मतदान करा कोणालाही करा. त्याबद्दल आमचं काही म्हणणं नाही. फक्त मतदान करा आणि लोकशाहीचा पाया भक्कम करा.
आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, आता गुरुजी इलेक्शन ड्युटीवर असल्यामुळे आज काही आपण जास्त मोठा व्हिडिओ बनवू शकलो नाही आणि उद्या इलेक्शन असल्यामुळे व्हिडिओ बनवणे शक्य होणार नाही. त्यामुळे आता आपण भेटू 27 तारखेला 5 वाजता नवीन विषय घेऊन. ठीक आहे, भेटू आता आपण 27 तारखेला.